रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी छोटीशी परडी बॅग दाखवणार आहे। तर बघा, मी जी साडी तुम्हाला दाखवते ना, तर ही साडी मी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोशाख साठी घेतलेली होती। तर साडी तसंच ब्लाउज पीसमध्ये मी खूप सुंदर असा पोशाख बनवला आणि त्यानंतर मग ब्लाउज पीसमधील जो एक बाहीचा पार्ट होता ना उरलेला वर्कवाला, तर त्याची मी खूप सुंदर अशी छोटीशी परडी बनवून त्याच कस्टमरला गिफ्ट केलेली आहे माझ्याकडून। ज्यांनी मला पोशाख ऑर्डर केला होता ना, तर मी त्यांना ही छोटीशी भेट माझ्याकडून बनवून दिली। उरलेल्या कापडमध्ये एकदम योग्य तो असा वापर केला। तर बघा, बॅगचे मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत। 2 पार्ट घेतलेले आहेत, 7 बाय 10चे 2 पार्ट, तसंच 4.5 बाय 6.5चं 1 पार्ट आणि 15-15 इंचाचे 2 बेल्ट आपल्याला लागणार आहे। तसंच 10 इंचाची आपण एक चेन घेतलेली आहे आणि रनर घेतलेला आहे त्यामध्ये। तर मी इथं तुम्हाला माप देखील दिलेले आहे स्क्रीनवरती आणि तोंडी देखील सांगितलेलं आहे। बघा, आपण एक बाजूला काठ जो होता तो काठ मी अटॅच केला आणि सेंटरला पॉईंट लावत आजूबाजूला आपण 2.5 इंचावर पॉईंट लावत हे जे बन आहेत ते असे स्टिच करून घेतोय। तर हे जी बॅग आहे ना, छोटीशी परडी बॅग, यामध्ये मी स्पंजचा वापर केलेला आहे। जे साड्यांमध्ये स्पंज निघालेलं असतं ना, असं भरपूर स्पंज माझ्याकडे आहे, तर मग मी त्याचा असा वापर करून घेत असते बॅगांमध्ये। स्टिचिंगचे सर्व काही प्रकार शिवून घेते, पण वेळ अजिबात नसतो, त्यामुळे जेवढं तुम्हाला दाखवलं जातं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर इथं बघा, बन लावून झाल्यानंतर आपण चेन घेतलेली आहे। चेन अशी लावायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि त्यावर दाबटीप द्यायची आहे। तर दाबटीप देत असताना बन जो आहे तो आपण चेनकडच्या बाजूला असा केलेला आहे आणि मग वरून आपण इथं दाबटीप देतोय। सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील चेन लावून घेणार आणि दाबटीप देणार। तर आता आपली इथं चेन लावून झालेली आहे। दोन्ही बाजूला आपण चेन लावून घेतली आणि त्यानंतर आता आपण इथं रनर टाकून घेणार आहे। चेनमध्ये असं रनर सेट करून घ्यायचं। 2 रनर मी इथे टाकते की जेणेकरून एक बाजूचे जर का खराब झालं काही दिवसात तर दुसऱ्या बाजूचे राहील असं म्हणून। तर 2 रनर आपण यामध्ये असे टाकून घेतलेले आहेत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता आपण काय करणार, याचे सेंटर काढणार। खालच्या बाजूला बॉटमसाठी आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि जे एक छोटं पार्ट मी तयार केलेलं आहे ना, 4.5 बाय 6.5चे हे पार्ट आहे, याचे देखील आपण सेंटर काढून घेणार आहेत। तर सेंटरला सेंटर पॉईंट असा स्टिच करायचा आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते। ही एकदम छोटीशी स्मॉल अशी परडी बॅग आहे, जी तुम्ही मंदिरात वगैरे कुठं पण घेऊन जाऊ शकता। एकदम छोट्या छोट्या आपल्या वस्तू यामध्ये मावत असतात। तसं ट्रॅव्हल करत असताना देखील तुम्ही तुमचा किरकोळ जो सामान आहे, मेकअपचा म्हणा किंवा कुठलाही सामान, चार्जर वगैरे, मोबाईल, सर्व काही आपल्या यामध्ये बसत असतं। एवढी सुंदर अशी ही छोटीशी बॅग आहे, एकदम आकर्षक वाटणारी। तर बघा, बॉटमला माझी टिप टाकून झाल्यानंतर मी आता हे जे पीस आहेत ना आजूबाजूचे, ते दोन्ही असे स्टिच करून घेते आणि मग नंतर आपण खालचा जो बॉटम आहे तो व्यवस्थित असा तयार करून घेणार। तर इथं स्टिच करत असताना मी नेहमी तुम्हाला सांगत असते, डबल शिलाई टाकायची आहे। आणि आता माझ्याकडे इंटरलॉकचं मशीन असल्यामुळे इतकी सुंदर फिनिशिंगमध्ये मी ही बॅग शिवून घेतलेली आहे की सर्व ठिकाणी मी याला जिथं ओव्हरलॉक करायचा होता तिथं करून घेतलेलं आहे। इंटरलॉकचे मशीन असल्यामुळे इंटरलॉक झालेला आहे आपला आणि बॅग एकदम आतून तसंच बाहेरून एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये मी तयार करून घेतली। बघा, दोन्ही बाजूने आपली टिप टाकून झाली। त्यानंतर आता आपण हा जो पार्ट आहे तो असा केलेला आहे आणि व्यवस्थित अशी इथं टिप टाकणार आहेत। तर खालचा बॉटम आपला आयत आकारात तयार होतोय। 4.5 बाय 6.5चं जे पीस आपण कट केलं, तर त्याची 6.5 वाली बाजू स्टिच झाली होती। आता आपण 4.5 वाली बाजू इथं स्टिच करून घेतोय। तर स्टिच करत असताना मी याला बरोबर पूर्ण स्क्वेअर, म्हणजे असं आयत आकाराचा जो स्क्वेअर तयार झालेला आहे आपला आयत आकार, त्यामध्ये मी इथं टिप टाकून घेते। पूर्ण अखंड टिप टाकून घेते, इकडून तर तिकडेपर्यंत असं, आणि कॉर्नर व्यवस्थित मी घेतलेले आहेत। ते तुम्हाला फायनल लुक बॅग तयार झाल्यानंतर दिसेल की आपली बॅग किती सुंदर अशी तयार झाली। आणि ज्या ताईंना मी ही बॅग गिफ्ट केलेली आहे माझ्याकडून, त्यांना इतकी आवडलेली आहे ती बॅग, त्यांना देखील खूपच आनंद वाटला आणि बॅग देखील खूप आवडली। तर त्यांनी जो रिप्लाय केलेला आहे तो मी तुम्हाला स्क्रीनशॉट स्क्रीनवरती दिलेलाच आहे, तुम्ही बघू शकता।
की आता बघा साडी मी त्यांच्याच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पोशाखसाठी घेतलेली होती. मग उरलेल्या कापडमध्ये मी बॅग तर बनवली, पण ती माझ्या जेवण न ठेवता मी त्यांना माझ्याकडून गिफ्ट म्हणून अशी दिलेली आहे. तर ही एवढी सुंदर अशी बॅग म्हणजे बनून तयार झाल्यानंतर माझं देखील मन थोडंसं मागे पुढे झालं की मीच ठेवून घेऊ माझ्याकडे, पण म्हटलं जाऊ द्या, मी माझ्यासाठी अजून काहीतरी नवीन बनवून घेईल. पण ही बॅग त्यांना जर दिली तर त्यांना जो आनंद होईल तोच आनंद बघून मला देखील खूपच आनंद झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट आपलं किती छान असं आलेलं आहे. एकदम सुंदर अशी बॅग आणि डिझाईनचा योग्य तो वापर मी इथं पूर्णपणे केलेला आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी परडी बॅग दाखवलेली आहे. तर ही परडी बॅग तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि आवडली असेल तर मात्र नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.